विद्यार्थ्यांनो, आज आपण 7.2 एक्झरसाइजला जाणार आहोत. आणि 7.2 एक्झरसाइज इज व्हेरीफाय. फर्स्ट क्वेश्चन इज व्हेरीफाय विच ऑफ द फॉलोइंग इज PDF ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. PDF means probability density function. Correct. Now first problem जर आपण घेतला तर फर्स्ट प्रॉब्लेम इज fx is equal to sin x for 0 less than or equal to x less than or equal to pi by 2. This one. Okay, हा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. Now how to solve this problem? See here. Now probability density function means what? Integration a to b fx should be equal to 1. Correct. Now here a is 0, b is pi by 2. Correct. Therefore integration of 0 to pi by 2, consider म्हणायचं, consider 0 to pi by 2 fx dx is equal to integration of 0 to pi by 2 fx value is sin x. Put it here. Sin x dx. Correct. So this is equal to sin x. So integration काय minus cos x and this is 0 to pi by 2. आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की जर का एखादं इंटिग्रेशन असेल तर एक्स रेस टू एन ए टू बी डी एक्स असेल तर हे लक्षात ठेवायचं. एक्स रेस टू एन प्लस वन काही काही गोष्टी लिहून ठेवायच्यात. एन प्लस वन अँड दिस ए टू बी. अप्पर लिमिट आधी टाकायचं. बी रेस टू एन प्लस वन मायनस ए रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन ही व्हॅल्यू असते. करेक्ट. त्यानुसार आपण पुढे जाणार आहोत. मायनस कॉस एक्स आला. आता अप्पर लिमिट फर्स्ट याच्याप्रमाणे अप्पर लिमिट फर्स्ट. सो हाऊ टू राईट दिस? मायनस कॉस पाय बाय टू मायनस ऑफ मायनस आहे इथं मायनस ऑफ मायनस कॉस एक कॉस 0 मायनस कॉस पाय बाय टू is 0 minus and this is minus 1. Cos 0 is 1. So this is 1. So the integration of this one, that is 0 to pi by 2 fx dx is equal to 1. So we can say that the given function fx is a PDF and this is the answer. Is it right? Any doubt? तर अशाच पद्धतीने दुसरं. आता दुसरं काय बघा. सेकंड वन is given here fx second fx is equal to x for 0 less than or equal to x less than or equal to 1. and दुसरं फंक्शन दिलेलं इज इक्वल टू 2 मायनस एक्स फॉर 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. हे दोन्हीचे दोन्ही आपल्याला दाखवायचे. फर्स्ट ऑफ ऑल ह्या इंटरवलचं बघूया. हे फंक्शन आहे. सो हिअर कन्सिडर 0 to 1. इज इट राईट? एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. Correct. So 0 to 1 fx value is x dx. This is equal to x integration काय x square upon 2 0 to 1. x raised to n चा फॉर्म्युला आता मग अशी दाखवला तोच की इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. पण a to b असेल तर त्याचा अप्पर लिमिट a आणि b. तर a to b लक्षात ठेवायचं ते. सो हिअर 2 इज कॉमन. टेक इट आउटसाइड. एक्स स्क्वेअर इज 1 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. सो दिस इक्वल टू 1 स्क्वेअर इज 1 अपॉन 2. सो दिस इज नॉट इक्वल टू 1. दिस इज नॉट इक्वल टू 1. देअरफॉर द गिवन फंक्शन fx is not a PDF. So this function is not PDF. Now let us say
2 मायनस एक्स. 2 मायनस एक्ससाठी आपल्याला चेक करायचं. सो कन्सिडर अगेन, कन्सिडर दिस इंटिग्रेशन ऑफ काय होतं 1 to 2 fx dx. It is equal to 2 minus x dx 1 to. Now it is equal to 2 चे इंटिग्रेशन असतं 2x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता हे इंटिग्रेशन तुम्हाला फॉर्म्युला जो दिलेला होता मी त्याचप्रमाणे करायचं आहे, बरोबर. सो 2 फर्स्ट पुट दिस 2 मायनस 2 स्क्वेअर अपॉन 1 2 सॉरी मायनस इनसाइड द ब्रॅकेट 1 म्हणजे 2 into 1 and here minus 1 square upon 2. Is it right? Simplify only. This is 4 minus 4 upon 2 minus 2 minus half. Okay, so this is equal to, this is 2, 4 minus 2 is 2 minus 4 minus 1 upon 2, 2 minus 3 by 2, correct. So 4 minus 3 is half. So this is also not equal to 1. So this is not a PDF. So given function is also not a PDF, correct. Now third one is given, that is this one, fx is equal to 2 for 0 less than or equal to x less than or equal to 1. So fx is equal to 2 for 0 less than or equal to x less than or equal to 1, correct. So here consider again fx dx integration 0 to 1. So fx is 2 dx 0 to 1. So this is equal to 2x integration 2 is taken out 0 to 1, 2 1 minus 0, so 2. This is also not equal to 1. So this is not a PDF. यामध्ये हा फक्त पहिला PDF आहे, दुसरा नंतरचा सब क्वेश्चन आणि हे नाही. ओके, नंतर आपण जर का क्वेश्चन नंबर 2 बघितला, हे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय, क्वेश्चन नंबर 2, द फॉलोइंग इज द PDF ऑफ रँडम व्हेरिएबल. म्हणजे fx हे PDF दिलेलं आहे, fx इज इक्वल टू x अपॉन ए फॉर 0 लेस दॅन x लेस दॅन 4, करेक्ट, and is equal to 0 otherwise. Find a first p x less than 1.5, b p 1 less than x less than 2 आणि c p x greater than 2. हे आपल्याला काढायचं. आता व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, हे कसं काढतो आपण. सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. नाव सी हेअर, आपल्याला PDF दिले, याचा अर्थ काय दिलंय, याचा अर्थ इंटिग्रेशन 1 दिले, इज इट. मग याचा अर्थ वी हॅव fx इज PDF. ते आपण आता पहिल्याच प्रश्नाला दाखवत होतो, ते दिलेलं आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कोणत्या आला, 0 to 4 ला. सो 0 to 4 ला fx dx is equal to 1 is given to us. Is it right? Therefore here integration of 0 to 4 fx is x by 8. So x by 8 dx 0 to 4 ला दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. सो dx is equal to 1. What it indicates, x square 1 upon 8 is common, constant, take it outside. x integration है x square by 2 0 to 4 is equal to 1, बरोबर. It means that
this 8 is here and this is 4, so 4 square minus 0 upon 2 is there, it is equal to 8. So sorry, here we have given this function, correct, already 1 is given, so no need to calculate this one, that is 16 by 2 is equal to 8, so 8 is equal to 8, so this is already 1 is given, so no need to this, correct. Now let us only calculate the second. PDF is given already, so first of all we have to determine the value of this one, P, that is first A, P x less than 1.5, x less than 1.5. Now we have the function, so the interval is given fx is equal to x by 8a and 0 less than x less than 4, this one given to us. Now how x less than 1.5, so our interval is 0 to 4, so therefore we have to find out this. It means that it is equal to 0 to 1.5, लेस दॅन आहे ना, म्हणून 1.5 पर्यंत करायचं आहे, बरोबर. अँड दिस इज एफ एक्स डी एक्स, सो दिस इज इक्वल टू 0 to 1.5. आता एफ एक्सची किंमत टाकायची. मगाशी जे केलं ते त्याची गरज नाही आपल्याला, कारण ते ऑलरेडी पी डी एफ दिलेलं आहे आणि ते पी डी एफ आहे, बरोबर. सो ओनली वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस. क्लिअर आहे. आपल्याला हे फंक्शन दिलं आहे, पी डी एफ दिलेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला एक्स लेस दॅन 1.5 काढायचं आहे, तर कुठून तो कुठून आपला इंटरवल आहे 0 to 4, म्हणजे 0 to 1.5 पर्यंत आपल्याला व्हॅल्यू काढायची त्या फंक्शनची. सो हिअर 1/8 is constant, take it outside, and here x square by 2, 0 to 1.5 आपण 3/2 मध्ये लिहू, म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडतं. ओके, दिस इक्वल टू 1/8, here 2 is also take it outside, 3/2 bracket square minus 0, zeros राहणार, 3/2 this one, so 1/16, 9/4, correct. So 9/64, and this is the value of p x less than 1.5, and it may comes out to be near about 2.25 upon 16, जसं उत्तर हे दिलेलं आहे, आपण फक्त भाग दिल्यानंतर. ओके, सो दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ p लेस दॅन 1.5. नाउ लेट अस फाइंड द सेकंड वन. याच्यामधले सेकंड दिलेलं आहे बघा. सेकंड काय कॅल्क्युलेट करायचे, p1 लेस दॅन x लेस दॅन 2, म्हणजेच याचा अर्थ आपल्याला आपण सेकंड वन b p1 लेस दॅन x लेस दॅन 2 काढायचं आहे. सो फॉर दिस केस वी हॅव अगेन 1 to 2 डायरेक्ट लिमिट आहे, and this fx dx, so 1 to 2 fx is nothing but again x by 8 dx. Now 1/8 is constant, x square by 2, 1 to 2, correct. So therefore 1/8, this one 2 take it outside, 2 square is 4 minus 1 square is 1, so 3/16, and this is the value of p 1 less than x less than 2. एनी डाऊट. म्हणजे ह्या पद्धतीने पूर्ण तुम्हाला काढायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. आलं लक्षात. सो दिस इज द व्हॅल्यू. सिमिलरली थर्ड वन सी विचारलेलं आहे पी एक्स ग्रेटर दॅन 2. सो ग्रेटर दॅन 2 असेल तर 2 to 4, 4 पर्यंत फंक्शन आहे आपलं, 0 to 4 पर्यंत. सो 2 to 4 एफ एक्स डी एक्स. So again put the value 2 to 4, here fx is x by 8 dx, correct. So 1/8 take it outside, x square by 2, 2 to 8, so 1/16 x square, that is 2 to 4, sorry, 2 to 4,
सो 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. आपण हा 2 बाहेर काढून घेतो. 1/16. 16 minus 4. 16 minus 4 is 12. 12 upon 16. And this is comes out to be 3/4. So P x greater than 2. This is the value. लक्षात आलं मित्रांनो. तर हे प्रॉब्लेम आहेत, रेफर करा. आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सॉल्व केला. दिस इज द क्वेश्चन नंबर 1 हा आणि हा सॉल्व केला. रेफर करा आणि तिसरा प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर नाही सॉल्व झाला तर मी तुम्हाला परत हिंट देईल उद्या, पण प्रयत्न करा. याचा फोटोग्राफ्स तुमच्याकडे आहे ऑलरेडी PDF, नसेल तर मी फोटोग्राफ्स पाठवतो. ठीक आहे.